नमस्कार सगळ्यांना. तर आपण सर्वांचे मी स्वागत करते आपल्या के.एस. आरीवर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला क्लास आहे 38वा. तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत बुटावर्क. तर मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बुटावर्क हे पाहिले होते. त्यामधील आपण शुगर बीड्स, मोती तसेच 3mm बीड्स वापरून कशा पद्धतीने बुटावर्क हे तयार करता येतील त्यातील काही प्रकार आपण पाहिलेले आहेत. तर यानंतर आता आपण गहू मण्यापासून कोणकोणते बुटावर्क करायचे आहे ते पाहूया. त्या अगोदर एक आपले जे बुटा मेन आहे ती राहिलेली आहे तर ती कव्हर करून घेणार आहोत. तर इथे बघा मी एक कुंदन मी इथे फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने फिक्स करून घेतलेला आहे, चिपकवलेला आहे. तर त्याच्या आता अराउंडने मी शुगर बीड्स फिरून घेते. यानंतर हे लास्ट बुटावर्क आहे. ही जी बुटा आहे ना ही लास्ट आहे. यानंतर आपण गहू मणी, राईस बीड्स अशा या मण्यापासून आपण बुटावर्क कशा पद्धतीने करायचं हे पाहणार आहोत. तर मी या कुंदनच्या साहाय्याने पहिल्यांदा आता शुगर बीड्स हे पूर्णपणे फिरून घेते. शुगर बीड्स, मोती आणि तसेच 3mm बीड्स याच्या सहाय्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण बुटी वर्क तयार करू शकतो. परंतु जेवढे मी दाखवले तेवढे हे खूप झाले. त्यामुळे आता वेगवेगळे आपण बीड्स पासून पुढे जे बीड्स आहेत, गहू मणी आहेत, राईस बीड्स आहेत, तसेच टिकली वर्क आहे हे आपण पाहणार आहोत. तर मी आता आजच्या व्हिडिओमध्ये ही एक लास्ट म्हणजेच शुगर बीड्स पासून आणि मोतीपासून ही लास्ट बुटा वर्क ही मी दाखवत आहे. यानंतर मी गहू मण्यापासून कशा पद्धतीने बुटा करायचं ते पण दाखवत आहे. तर यानंतर मी इथे शुगर बीड्स फिरून झालेले आहेत. यानंतर आता मी शुगर बीड्सच्या एकदम चिटकूनच मी आता मोती लावून घेते, मोती फिक्स करून घेते. तर इथे हे बघा मोठ्या साईजचे मोती आहेत. तर मी इथे 2-2 मोती इथे टाकत आहे. तुम्ही एक एक जरी मोती टाकला तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये, फिनिशिंग व्यवस्थित येतेच. आणि जे आपलं मोराचं पॅचवर्क आहे, ज्या 13 पाकळ्या मी बनवायला सांगितल्या होत्या त्या तुम्ही बनवल्याच असतील. यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपला तोच असणार आहे, पॅचवर्क वरतीच असणार आहे. लगेच 1-2 दिवसामध्ये ते पण तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईलच. चला तर मग इथे हे बघा मी इथे आता मोती पण फिरून घेतलेले आहेत पूर्णपणे. यानंतर परत आता शुगर बीड्स परत एक पूर्ण राऊंड आता शुगर बीड्स येणार आहे आपल्या इथे. चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.
हे बघा मी इथे शुगर बीड्स पूर्णपणे एक राऊंड केलेला आहे आणि गाठ पण मारलेले. यानंतर आता आपण पाहणार आहोत, फिरून घेणार आहोत 3 mm बीड्स. जे 3 mm बीड्स आता फिरून घेणार आहोत ते अर्धचंद्रगोल या आकारामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. हे बघा मी इथे एक एक बीड्स टाकत आहे आणि लगेच धागा लॉक करत आहे. पहिल्यांदा आपण मोती आणि शुगर बीड्स जे फिरून घेतले होते ते पूर्णपणे कुंदनच्या पूर्ण राऊंडने घेतले होते आणि आता जे मी 3 mm बीड्स घेत आहे ना ते पूर्ण अर्धचंद्रगोल या आकारामध्येच या घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपलं जे बुटा वर्क आहे ते एकदम व्यवस्थित दिसतं आणि छान पण दिसतं. आणि या अगोदर आपण पूर्ण राऊंडचे पण बुटा वर्क सांगितलेलेच आहेत, तर हे थोडंसं वेगळं आहे आपलं. सेम सेम नाहीयेत कोणतंच. आपलं जे बुट्या शिकवलेल्या आहेत त्यामध्ये सेम कोणतीच बुटी नाहीत. प्रत्येक बुटी ही वेगळीच आहे. प्रत्येक बुटीमध्ये काहीतरी चेंजेस आहेच. हे बघा पूर्ण अर्धचंद्रगोल मी इथे कव्हर केलेला आहे. आता इथे आपण नॉट मारून घेऊया. आता खाली जे आहे ते पहिल्यांदा मी शुगर बीड्स टाकून घेते. हे बघा 2-2 शुगर बीड्स मी ते टाकत आहे. एकूण मी आता 6 शुगर बीड्स इथे टाकलेले आहेत. शुगर बीड्स मी पहिल्या लाईन मध्ये मी 6 शुगर बीड्स टाकलेले आहेत आणि त्यानंतर आता एक मोती घेतलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने मी इथे फिक्स केलेले. आता सेकंड राऊंड मध्ये आपण पहिल्यांदा जेवढे शुगर बीड्स घेतलेत ना तर त्याच्या कमीच घ्यायचे आहेत. तर मी पहिल्या राऊंड मध्ये एकूण घेतलेले आहेत 7 घेतलेले आहेत. त्यानंतर मी एक मोती सोबत एक टाकलेला होता तर ते 7 आणि या लाईन मध्ये आता कमी घ्यायचे आहेत. तर मी इथे 6 शुगर बीड्स आणि एक मोती घेऊन अशा पद्धतीने इथे फिक्स केलेला आहे. आणि पलीकडच्या साईडने सेम अशीच एक लाईन आपल्याला परत घ्यायची आहे शुगर बीड्स आणि मोती. बघा या साईडने 2 लाईन, एक मधातली जी लाईन आहे ती थोडीशी उंचच असणार आहे, लांबच असणार आहे आणि त्यानंतर ज्या 2 लाईन आहेत ना त्या थोड्या कमी 2 नंबरची लाईन थोडी कमी आहे. त्यानंतर तिसरी लाईन आहे ती अजून थोडी, त्यामध्ये शुगर बीड्स अजून आपल्याला कमीच घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या साईडने 2, मधातली लाईन मोठी असणार आहे आणि पलीकडच्या साईडने पण आपल्याला 2 लाईन आपल्याला शुगर बीड्स आणि मोती टाकून फिक्स करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक लाईन मध्ये शुगर बीड्स हे कमी होत जाणार आहेत. बघा अशा पद्धतीने आपली ही, आणि इथे जे गॅप आहे ना तो इथे मी भरून पण घेतलेला आहे. हे बघा एक मोती टाकायचा राहिलेला होता तर ही बुटी पूर्ण झालेली आहे.
त्यानंतर आता गहू मण्यापासून कशा पद्धतीने बुट्टी तयार करता येईल हे पाहूया. तर मी इथे धागावरती काढून इथे फिक्स करून घेत आहे. हे बघा, पहिल्यांदा धागावरती काढून परत एकदा फिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून धागा हा ओढला तरी पण लगेच तो खाली जाणार नाही. यानंतर आता मी इथे गहू मणी घेते, एक शुगर बीट्स आणि एक गहू मणी घेतलेला आहे मी. त्यानंतर इथे आता पहिल्यांदा आपण या 2 शुगर बीट्स आणि एक शुगर बीट्स आणि एक गहू मणी या 2च बीट्स पासून आपण एक बुट्टी अशा पद्धतीने तयार करू शकतो. हे बघा, मी इथे एक समोर जो टाकलेला आहे तो शुगर बीट्स आहे आणि त्यानंतर पाठीमागचा गहू मणी आहे आणि मी ते नॉट मारून घेतलेले आहे. हे बघा, ही एक बुट्टी झालेली आहे. यानंतर आता मी एक शुगर बीट्स, एक गहू मणी आणि परत एक शुगर बीट्स घेते. हे बघा, गहू मण्याच्या समोर पण शुगर बीट्स आहे आणि पाठीमागे पण शुगर बीट्स आहे. तर अशा पद्धतीने पण आपण बुट्टी तयार करू शकतो. आणि ते टाकल्याच्या नंतर नॉट मारून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण ब्लाउजच्या स्लीव्ज वर वगैरे बुट्ट्या तयार करू शकतो. तर यानंतर तिसरी बुट्टी आपण गहू मण्याचीच पाहणार आहोत. तर आता यानंतर आपण इथे घेतलेला आहे एक 3 mm बीड्स, तो पहिल्यांदा आपण फिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर धागावरती काढून आता एक गहू मणी अशा पद्धतीने फिक्स करून घेते आणि त्यानंतर एक शुगर बीट्स एकदम समोर टाकून परत धागा फिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, परत रिटर्न यायचा आहे आपल्याला. जो आपला 3 mm बीट्स आहे ना, त्याच्या एकदम सेंटरलाच यायचा आहे. त्यानंतर तिथून धागावरती काढायचा आहे आणि परत आता एक गहू मणी आणि एक शुगर बीट्स. बघा, धागा मी इथे फिक्स करून घेतला. आता गहू मणी आणि शुगर बीट्स परत इथे आपल्याला अशा पद्धतीने फिक्स करून घ्यायचं आहे. परत सेम रिटर्न यायचा आहे. धागा इथे वरती काढून परत लॉक करून घ्यायचा आहे, जेणेकरून परत आपल्याला समोर जाताना तो आपला धागाही पूर्णपणे समोर खेचला जाणार नाही. त्यासाठी धागा हा लॉक करायचा आहे आणि परत एक गहू मणी आणि एक शुगर बीट्स टाकून परत आपल्याला नॉट मारून घ्यायचे आहे. हे बघा, आता इथे शेवटी आपण एक नॉट मारून घेऊया. अशा पद्धतीने आपण गहू मण्यापासून वेगवेगळ्या बुट्ट्या तयार करणार आहोत. तर आजच्याच क्लासमध्ये आपण गहू मण्यापासून कशा पद्धतीने बुट्ट्या तयार करायच्या